सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. श्रोते हो, आपण 5व्या स्कंधातील राजा रहुगण आणि जडभरत यांच्यातील संवाद पाहणार आहोत. राजा रहुगणाचा प्रश्न लक्षात आहे का तुमच्या? परत सांगतो. चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील पाणीसुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भाग शिजतो. याचप्रमाणे आपल्या देह, इंद्रिये, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सान्निध्यामुळे आत्म्याला सुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो. येथे उपाधी असा एक शब्द वापरला आहे. मी उपाधीची व्याख्या सांगून तुम्हाला गोंधळात टाकत नाही, पण उदाहरण सांगतो. कानाची पाळी ही कर्णेंद्रियाची उपाधी आहे. कानाची पाळी ऐकते का हो? तर नाही. कर्णेंद्रियामुळे आपण ऐकू शकतो, पण ऐकण्यासाठी कानाची पाळी हे माध्यम व म्हणून त्याला उपाधी म्हणतात. त्याचप्रमाणे देह, इंद्रिये, प्राण, मन या आत्म्याच्या उपाधी होत. पण मला सांगा, देहाला समजा बंदुकीची गोळी लागली तर त्या इंद्रियाला त्याच्या वेदना होतात, प्राण कळवळतो, मनाला क्लेश होतात, पण आत्म्याला त्या वेदनांचा अनुभव येतो का हो? आणि येत असेल का? अहो, देह मरतो, प्राण जातो, मनाला वेदना होतात, पण आत्मा मरतो का? गीता 2रा अध्याय काढा, शांतपणे वाचा. आत्मा वास्तविक कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. शरीर मारले गेले तरी आत्मा मारला जात नाही. आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्त जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविनाशी आहे. राजाने हे जरी उदाहरण दिले की अग्नीमुळे त्यावर ठेवलेले भांडे तापते, त्यातील पाणी उकळते आणि त्यामुळे त्यातील तांदूळ शिजतो, हे उदाहरण आत्म्याला लागू पडत नाही. आणि म्हणून जडभरत राजाला म्हणतो, आपण पंडितासारखे बोलता, पण आपण अज्ञानी आहात. काय आहे? वरकरणी राजाला वाटते की आपली परमार्थात प्रगती झाली आहे, पण तो संसारात गुंतला आहे, 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व, रज आणि तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाने शुभाशुभ कर्मे करीत असतो. शुभ असो अशुभ कर्म असो, त्याचं मला फळ भोगायलाच लागतं. श्रोते हो, सत्व, रज आणि तम यांची पूर्ण नावं सात्विक, राजसिक आणि तामसिक अशी आहेत. हे 3 गुण आहेत. आपल्यामध्ये, आपल्या प्रत्येकात हे 3 गुण आहेत.
आपल्यात कधी सत्वगुणाचे प्राबल्य असते, कधी रजोगुणाचे प्राबल्य असते, तर कधी तमोगुणाचे प्राबल्य असते. आपण त्या त्या वेळी त्या त्या गुणाच्या प्रभावाने कर्म करतो. विचार करून बघा. सकाळी सकाळी उठल्यानंतर वास्तविक आपण प्रसन्न असतो, पण आपल्याला वाटतं उठूच नये, रेंगाळत पडावं, लोळत पडावं, असं जे वाटतं ना, याचा अर्थ त्यावेळेला मी तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे. किंवा सकाळी उठल्या आपल्या आदल्या दिवशीच्या स्मरणाप्रमाणे लक्षात असतं की आज एकादशी आहे, आज मला गीतेचा पाठ करायचा आहे. मी प्रसन्नपणाने उठतो, स्वच्छ दाढी करतो, आंघोळ करतो, कपाळाला गंध लावतो, स्वच्छ धुतलेले आणि शुभ्र कपडे घालतो, शांतपणाने टेबल खुर्चीवर बसतो, गीतेचं पुस्तक घेतो आणि 3-3.5 तास शांतपणे भगवंतांच्या स्मरणाने गीता म्हणतो. याचा अर्थ माझ्यावर त्यावेळेला सात्विक गुणाचा प्रभाव असतो. विचार करा, असं घडतं की नाही? संध्याकाळच्या वेळेला मी ऑफिसमधून बायकोला फोन करतो. बायको विचारते, काय हो, आज रात्री मी जेवायला काय करू? फोनचं संभाषण असतं 5-5:30 वाजता ऑफिसमधून निघण्यापूर्वी नवरा. मग नवरा काय म्हणतो, आज मी जरा दमलोय, आज छानपैकी लसूण घालून सुंदर एकदम छान पिठलं आणि भाकरी, आणि त्याला छानपैकी काहीतरी तोंडी लावणं कर. याचा अर्थ थोडासा राजसिक, थोडासा तामसिक गुणांचा प्रभाव असतो. माझ्या त्या त्या आचरणावरून, विचारावरून त्या वेळेला माझ्यात कोणत्या वेळी कोणत्या गुणाचे प्राबल्य आहे ते ओळखायचे आणि तमोगुणाकडून रजोगुणाकडे आणि रजोगुणाकडून सत्वगुणाकडे जाण्याचा मला प्रयत्न करायला हवा. मी आता या 3 गुणांबद्दल जे सांगणार आहे ना, ते गीता आणि महाभारत यावरून संकलित केलेले आहे. कालच्या दशमस्कंधाच्या प्रवचनात हा विषय मी मांडला आहे, पण या विषयाचं महत्त्व लक्षात घेता आणि एकदा हा विषय संपला की परत काही आपण या विषयाकडे वळणार नाही, म्हणून मी त्याची द्विरुक्ती करतो. मी प्रत्येक गुणाचं लक्षण, वृत्ती, फळ, स्वभाव वर्णन असं विस्तृत तुम्हाला सांगतो. तुम्ही शांतपणानं ऐका. प्रयत्न काय हवा, मला तमोगुणातून उठून रजोगुणाकडं आणि रजोगुणाकडून उठून सत्वगुणाकडं जायचं आहे. मी प्रथम तुम्हाला तमोगुणाबद्दल सांगतो. अज्ञान आणि देहाभिमान यातून निर्माण झालेला आणि मोहात टाकणारा तमोगुण प्रमाद, आळस व निद्रा याने बंधनात टाकतो. मी मगाशी सकाळी उठल्याचं उदाहरण दिलं ना, त्याप्रमाणे हे प्रमाद, आळस आणि निद्रा याने बंधनात टाकतो. ज्ञानाला आच्छादतो, प्रमादाला प्रवृत्त करतो. या गुणाच्या प्रभावाचे वेळी कर्मे न करण्याची प्रवृत्ती. प्रमाद म्हणजे व्यर्थ चेष्टा किंवा प्रयत्न. निद्रा, आळस, वैषम्यता इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती उत्पन्न होतात. तमोगुणाच्या वृत्ती सांगतो.
क्रोध, लोभ, खोटे बोलणे, हिंसा, सतत मागण्याची वृत्ती, भांडण लावणे, शोक, मोह, विषाद, दीनता, निद्रा, आशा, भय आणि काम न करणे. तमोगुणी माणूस स्वतःचे वाईट झाले तरी चालेल, पण दुसऱ्याचे अहित करणारच करणार या उद्देशाने वागतो. त्याच्या राक्षसी वृत्ती वाढतात. म्हणजे प्राण्यांना उगाचच मारणे, दुसऱ्या व्यक्तींना त्रास देणे, उपद्रव करण्यात त्याला आनंद होतो. शरीर म्हणजेच मी व मी म्हणजे शरीर असे तो समजतो. तो क्रोधी व हिंसक असतो. त्याला जुगार, मटका, दारुअड्डा, सिनेमागृह ही ठिकाणे आवडतात. तो अपवित्र, शिळे, उष्टे, तिखट, मांसाहारी अन्न खातो. तो सतत भांडखोर व भिकारी वृत्तीत व दुसऱ्याला फसवण्यात व्यग्र असतो. खालीलपैकी लक्षणे दिसली की त्याच्यावरून ओळखावं की त्यावेळी माझ्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव आहे. काय करावे याचा निर्णय घेण्याची क्षमता नसणे, सत्कृत्यास नावे ठेवणे, स्मरणशक्ती नसणे, प्रत्येक परिस्थिती व्यक्तीत चुका काढणे, विचारांची अपरिपक्वता, नास्तिक बुद्धी, नीतिमूल्यांचा अभाव, काही एक न करता केल्याची फुशारिकी मारणे, काही न समजत असता मीच शहाणा म्हणणे, कोणाशीही मित्रत्व नसणे, दुसऱ्याबरोबर संबंध ठेवायची लायकी नसणे, लवकर समजूत न पटणे, आळशी स्वभावामुळे सुस्तावलेला देवादिकांवर श्रद्धाभक्ती नसणे, प्राणीमात्रांविषयी मत्सर, निरुपयोगी आणि अनाठायी दान करणे इत्यादी इत्यादी इत्यादी. ऐकलं तमोगुणाचं सगळं वर्णन. आता रजोगुणाचं बघा. ठीक आहे, बरं मला एक सांगा, हे चांगलं का वाईट हे तुमचं मन त्याबद्दल काय सांगतं? गीतेत सांगितलंय का महाभारतात सांगितलंय ते क्षणभर बाजूला ठेवा, पण तुम्हाला आवडतं का सांगा तमोगुणी असणं. आता रजोगुणाबद्दल सांगतो. तीव्र कामना व लालसा यापासून उत्पन्न झालेला रजोगुण कर्म करण्याच्या आसक्तीने बंधनात टाकतो, मनुष्यास कर्मात प्रवृत्त करतो. या गुणाचे प्रभावाचे वेळी मनुष्याची लालसा, कर्म करण्याची व स्वार्थी बुद्धी, मनाची अस्वस्थता आणि चंचलता, विषयभोगांची आसक्ती वाढते. रजोगुणाच्या वृत्ती सांगतो. इच्छा, प्रयत्न, घमेंड, असंतोष, गर्व, धन, अर्थप्राप्तीची आसक्ती, भेदभाव, विषयभोगात भांडाभांडीत उत्साह, स्वतःच्या हुशारीचे कर्तृत्वाचे कौतुक करणे, सतत उद्योगी राहणे. रजोगुणी माणूस सकाम भावाने कर्मे करतो आणि फलप्राप्तीच्या अपेक्षेने भगवत पूजन करतो. त्याचे आसुरी गुण वाढतात. तो कर्मफलात आसक्त असतो आणि केवळ स्वतःलाच करता भोगता समजतो. तो विषयासक्त आणि लालसी म्हणून मनाने चंचल आणि अस्थिर असतो. त्याला उगाचच गावात फिरण्याची, समाजात मिसळण्याची आवड असते. रुचकर, स्वादिष्ट, चवीढवीचे अन्न आवडते. तो विषय चिंतनात मग्न व बहिर्मुख वृत्तीचा असतो. खालील लक्षणे आढळली ना की आपण समजावं माझ्यावर रजोगुणाचा प्रभाव आहे. दुसऱ्याच्या वर्मावर प्रहार करणे, निष्ठुरता, हिंस्त्रपणा,
आक्रोश करणे, दुसऱ्याचे उणे बाहेर काढणे, सर्व जगाची काळजी आपणास आहे या आविर्भावात चिंतन करणे, वादविवाद घालणे, धिक्कारयुक्त भाषण करणे, दुसऱ्यावर विसंबून राहणे, अविश्वास, हे माझे, हे माझे अशी ममत्व बुद्धी असणे, दांभिकपणा, स्वतःच्या रूपाचा गुणांचा गर्व आणि स्त्रियांची अघळपघळ बोलणे. विचार करा, विचार करा. तमोगुण वाईट आहे हे तुम्हाला पटेल, रजोगुण वाईट किंवा थोडासा मध्यम आहे हे तुम्हाला समजेल. आता सत्वगुण बघा. निर्मल प्रकाशाने प्रकाशणारा, निर्विकार, निर्दोष असा सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या आसक्तीने, त्याच्या अभिमानाने बंधनात टाकतो, मनुष्याला सुखात नियुक्त करतो. याच्या प्रभावाचे वेळी देहात, अंतःकरणात, इंद्रियात चेतनता व ज्ञान यांची उत्पत्ती होते. सत्वगुणाच्या वृत्ती कोणत्या आहेत? मनाचा संयम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयभोगात अनिच्छा, श्रद्धा, पाप, आचरण करण्याबद्दल लज्जा, संकोच, दानी, विनय, सरळ स्वभाव. सात्विक गुणी माणूस निष्काम होऊन नित्य नैमित्तिक कर्मे करत असताना भगवंतांची आराधना करतो. त्यांची दैवी गुणसंपत्ती वाढते. तो सांसारिक आसक्त कर्मापासून निवृत्त होतो. धर्माचरणाचा भगवत समर्पण भाव वाढतो. निष्काम भावनेने कर्मे करतो. कर्माचे करते पण स्वतःकडे घेत नाही. तो जितेंद्रिय व मनाने शांत चित्त असतो. त्याला एकांतात आत्मचिंतनात राहणे आवडते. वादविवाद आवडत नाही. तो आरोग्यदायक, पवित्र व ताजे अन्न खातो. तो अंतर्मुख राहणे पसंत करतो. खालील लक्षणे आढळल्यास आपण त्यावेळी सत्वगुणाचे प्रभावाखाली आहोत असं समजावं. आनंदी, समाधानी, औदार्य, शांतता, सर्वांचे ठिकाणी समत्व बुद्धी, निर्भत्सरता, शुचिरभूतपणा, उत्तम प्रकारे योगधर्माचे अनुष्ठान, ममत्व बुद्धीचा अभाव, अहंकाराचा नाश, कोणतीही आशा न करणे, सर्वत्र समतेने वागणे, निरीच्छा असणे, क्रूरपणा नसणे, विनम्रता, शुद्ध चित्ताने व निष्काम भावाने कर्म करणे, सर्व प्रकारच्या लोभापासून मुक्तता, ब्रह्मचर्य आणि एकांत प्रियता. आता मला सांगा, तुम्हाला कुठल्या गुणाची लक्षणे, वृत्ती आणि फळे ही आवडली? साहजिकच तुमचे उत्तर असणार सत्वगुण. परंतु हा सत्वगुण सुद्धा चांगलेपणाच्या अहंकाराने, अभिमानाने काही वेळेला दुःख देणारा ठरतो. आणि म्हणून मला तिन्ही गुणांच्या प्रभावातून सुटले पाहिजे, गुणातीत झाले पाहिजे. गुणातीत झाले पाहिजे. तिन्ही गुणांचा प्रभाव ओलांडून पलीकडे जाणे आणि त्यात स्थिर होणे अवघड आहे. पण या तिन्ही गुणांचं हे जे मी वर्णन आत्ता तुम्हाला सांगितलं ना, ते जर सतत ऐकलं, त्यावर चिंतन केलं तर हळूहळू आपल्याला ते सोपं वाटायला लागतं. जडभरत राजाला पुढे सांगताना पंडित लोक मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण मानतात. विषयासक्त आणि गुणांच्या प्रभावाखाली असलेले मन
जीवाला संसार चक्रात अडकवते आणि तेच मन विषयहीन झाल्यानंतर त्याला शांतिमय मोक्ष करून देते. आठवते का कपिल मुनी आपल्या मातेला उपदेश करताना अगदी सुरुवातीलाच काय म्हणतात? काढा स्कंद 3 अध्याय 25 श्लोक 15. 3, 25, 15 काय म्हणतात कपिल मुनी? चेतक खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे. विषयासक्त मन बंधनास कारण ठरते, तर परमात्म्यात रमल्यास ते मोक्षाला कारण ठरते. येथे राजा रहुगुणाला 5, 11, 8 स्कंद 5 अध्याय 11 श्लोक 8 मध्ये जडभरत हीच गोष्ट सांगतात. पुढे जडभरत काय म्हणतात बघा. काय म्हणतात? गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 इंद्रियांचे विषय होत. त्यांना तन्मात्रा म्हटलेले आहे. मलत्याग, संभोग, जाणे येणे, भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे 5 कर्मेंद्रियांचे विषय आहेत. तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात. मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यामुळे शेकडो, हजारो, कोट्यावधी भेदामध्ये व्यक्त होतात. काय म्हटले आहे बघा? मनाच्या वृत्ती कोट्यावधी, अब्जावधी भेदामध्ये व्यक्त होतात आणि म्हणूनच एकासारखा दुसरा माणूस नाही. काय म्हटलेलं आहे पुढे? मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे. हे विशेषतः संसार बंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते. या वरील वृत्ती प्रवाहारूपाने नित्यच असतात. जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रकट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात. या दोन्ही अवस्थामध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो. काय म्हटलेलं आहे पुढे बघा? जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि कामक्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही, तोपर्यंत या लोकी तो असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त त्याला शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते. हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरी सुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्री गुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. त्यासाठी आपल्याला मायेने
आपल्या आत्मस्वरूपाला झाकून टाकलेले आहे. ते आवरण काढण्यासाठी आपण एकाच वेळी दररोज एक दिवसाआड दशमस्कंधातील 87व्या अध्यायावर वेदस्तुतीवर चिंतन करत आहोत. त्याचा विषय हाच आहे, आत्मस्वरूपावरचं आवरण काढून टाकणं. येथे 5व्या स्कंधाचा 11व्या अध्यायाचा विषय संपतो. यापुढील विषय पुढील प्रवचनात. तोपर्यंत स्कंध 5 आणि अध्याय 11 व 12 आज आपण 11व्या अध्यायावर प्रवचन केलं आणि यानंतर 12वा अध्याय पाहणार आहोत. म्हणून तुम्ही 5व्या स्कंधातील 11वा आणि 12वा अध्यायाचा अर्थ वाचा आणि मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ठीक आहे. रामकृष्ण गोविंद.